नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल हरिओम ब्लॉगमध्ये. मी आज ह्या नवीन व्हिडिओची सुरुवात करतो आहे महादेवाच्या दर्शनानंतरच. त्यासाठी मी आज निघालो आहे संगमनेर येथील निजरनेश्वर महादेवाचं दर्शन घेऊनच आपण या व्हिडिओची सुरुवात करतो आहे. आम्ही सर्व फॅमिलीसह निघालेलो आहे. मी माझ्या घरापासूनच सुरुवात केलेली आहे. रोड थोडा खराब असल्यामुळे कॅमेरा जास्त हलतोय. आता आपण कोळपेवाडी साखर कारखाना येथे पोहोचलेलो आहोत. समोर जो बोर्ड येणार आहे, डाव्या साईडला जो बोर्ड दिसतोय तो कारखान्याचा बोर्ड आहे. तेथून कोपरगावला रोड वळतो एक डाव्या साईडला, समोरच्या बोर्डवर पहा तुम्ही. आणि आपल्याला सरळ जायचं आहे संगमनेरला. संगमनेरच्या पाठीमागूनच आपल्याला निजरनेश्वरसाठी वळायचं आहे. आता आपण देर्डे फाटा येथे पोहोचलेलो आहोत. देर्डे फाटा इथं एक आपल्याला हायवे लागणार आहे, जो शिर्डी सिन्नर नाशिक हायवे आहे. तिथून तुम्ही शिर्डीलाही जाऊ शकता आणि नाशिक येथे पण जाऊ शकता. आता इकडे डाव्या हाताला वळाल्यानंतर ही जी पिकअप चाललेली आहे तो शिर्डीला जातो. शिर्डी नगर या मार्गे जातो तो. आणि उजव्या हाताला आपण वळणार आहोत. हा नाशिकला जातो हा हायवे उजव्या साईडला. नाशिक येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्र्यंबकेश्वर. तर आपण हा हायवे आता सोडून देणार आहोत. आपण उजव्या साईडला वळणार आहोत संगमनेरला जाण्यासाठी. हा जो रोड आहे हा बायपास आहे संगमनेरला जाण्यासाठी. संगमनेरला जाण्यासाठी जो मेन रोड होता हा पुढून होता, हा आपण बायपास घेतलेला आहे. साधारणतः आपले 4 ते 5 किलोमीटर रनिंग याच्यामुळे कमी होणार आहे. या रोडने आपण डायरेक्ट पोहेगाव येथे निघणार आहे. हा रोड मस्त असा रोड आहे. हा समृद्धी महामार्ग आहे. तर आपण या पुलाखालून पलीकडे जाणार आहोत. तर आपला चांगला रोड हा संपलेला आहे. इथून पुढे 2 किलोमीटर सर्व खराब रोड आहे. तरी पण आपल्याला तो चालणार आहे, कारण आपले 4 ते 5 किलोमीटर रनिंग कमी झालेलं आहे या रोडमुळे. ते आपण 2 किलोमीटर आता सावकाश जाणार आहे. इथे पाऊस फारच जास्त झालेला दिसतोय. आता हा जो आपला आलेला आहे संगमनेर कोपरगाव मेन रोड आलेला आहे. आता आपण उजव्या साईडला वळून संगमनेरच्या दिशेने जाणार आहे. हे पोहेगाव गाव आहे. समोर खंडोबा मंदिर आहे पोहेगावचे.
आता आपण वडगाव पान येथे पोहोचलेलो आहोत. आता आपण डाव्या साईडला वळणार आहोत. उजव्या साईडला गेले तर तुम्ही जाता संगमनेर, नाशिक, पुणे या मार्गे जाता येतं. आणि आपण आता डाव्या साईडला वळून निधर्नेश्वर देवस्थान इथे पोहोचणार आहोत. तर इथून फार तर फार 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे मंदिराचे. तर हा समोर जो बोर्ड दिसतोय हा निधर्नेश्वर देवस्थानचा आहे. आपण डाव्या साईडला वळणार आहोत आता. आणि हा समोर जो रोड जातो हा लोणी येथे जातो. तर आपण मंदिराकडे चाललेलो आहोत. मस्त असं निसर्गरम्य वातावरणात हे महादेवाचं मंदिर आहे. खूप छान आहे. सर्वीकडे हिरवेगार झाडं वगैरे आहेत. पाऊस काही कुठे बिलकुल आम्हाला लागलेला नाही येत. आणि पण इथे पण तसं काही वाटत नाहीये की पाऊस झालेला आहे म्हणून. आपण आता इथं कार पार्किंगमध्ये आलेलो आहे. तर इथं गाडी पार्किंगला लावून मग दर्शनासाठी जाणार आहोत. इथे पार्किंग फी ही 30 रुपये आहे. आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे. दोन्ही बाजूनी मस्त असे दुकानं लागलेले आहेत खेळण्यांची. ही जी यात्रा आहे फार मोठी यात्रा भरते इथं. दर सोमवारी, श्रावण सोमवारी इथं यात्रा भरते. आपण आता दर्शन बारीला लागलेलो आहोत. आणि फार अशी गर्दी आहे. साधारणतः 1 ते सव्वा तास आपल्याला इथं दर्शनासाठी लागणार आहे. आणि आम्ही इथं दर्शनाला आलेलो आहे. श्रावण महिन्यातला आज 3रा सोमवार आहे. समोर आपण पाहता हे निधर्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. खूप जुने मंदिर आहे हे. मस्त असं बांधकाम केलेलं आहे या मंदिराचं. आता दर्शन करून आपण बाहेर आलेलो आहे. मध्ये काही मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे. तर हे बाहेर इथं खिचडी, केळी, पाणी हे सर्व भाविक असे अन्नदान करता येते. आता आम्ही इथून पेढे वगैरे प्रसाद घेतलेला आहे. प्रसाद घेऊन पुढे आल्यानंतर आम्ही दत्त गुरूंचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर इथं विठोबा रखुमाईचं मंदिर आहे. इथे छान असं दर्शन आपलं झालेलं आहे. त्यानंतर शेजारी जिथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे इथेही छान असं मस्त दर्शन झालेलं आहे. दर्शन करून आता आपण निघालो आहोत घरी जाण्यासाठी. आता घरी जाण्यासाठी आपण निघालेलो आहे. आता दर्शन आपलं असं एकदम मस्त दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. तर आपल्याला जेवणासाठी जागा शोधायची आहे. जेवण आम्ही घरूनच आणलेलं आहे सर्व. मस्त काही उपवासच आहे तर त्याच्यामुळे घरूनच खिचडी वगैरे आम्ही सर्व घेऊन आलेलो आहोत. इथे मंदिराच्या बाहेर पण प्रसाद म्हणून खिचडी वगैरे सर्व मिळतं.
निघालेलो आहे आम्ही. इथे तर काही आजूबाजूला काही जागा दिसत नाही, ऊन खूप आहे, त्याच्यामुळं सावली पाहूनच जेवायला थांबावं लागणार आहे. पाहूयात कुठे चांगली जागा भेटेल सावली, जिथे असेल तिथे आपण थांबूयात. आता आपण मेन रोडला आलेलो आहोत. तर तुम्ही इकडे डाव्या साईडला पाहू शकता, हा जो रोड जातोय तो लोणी येथे जातो. लोणीवरून तुम्ही शिर्डीला जाऊ शकता, नगरला जाऊ शकता, शनी शिंगणापूरला पण जाऊ शकता. तर आपण आता उजव्या साईडला वळणार आहोत, संगमनेरच्या दिशेने. आता थोडंसं पुढं जाऊन पाहूया कुठे आपल्याला चांगली सावली भेटते. असं एखादी चांगली जागा भेटली सावली वगैरे, तर मग आपण जेवण करणार आहोत. तर आम्हाला आता जागा भेटलेली आहे. तसं मी छान असं इथं बसलेलो आहे. खिचडी, वेपर्स, केळी, पाणी वगैरे सर्व घेऊन आलेलं आहे. मस्त आता जेवण करून आम्ही निघणार आहोत. आता आम्ही रिटर्न घरी जायला निघालेलो आहोत. आता पुढे सर्व रोड सेमच असल्यामुळं काही मी पुढचा व्हिडिओ बनवला नाही. व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.